तर शेतकरी मित्रांनो, शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची म्हणून ओळखली जाणारी शिमला मिरची हे भारतातील लोकप्रिय भाजीपाला पीक आहे। हे त्याच्या अद्वितीय चव आणि पौष्टिक गुणधर्मामुळे स्वयंपाकाच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते। शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने त्याचे पालन केले तर शिमला मिरची शेती हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो। तर रामराम मंडळी, या चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर मित्रांनो, ढोबळी मिरचीच्या जाती कोणत्या आहेत हे पहिला मुद्दा आपला। तर शिमला मिरची शेतीची पहिली पायरी म्हणजे योग्य वाण निवडणे। भारतात ढोबळीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, परंतु कॅलिफोर्निया वंडर, येलो वंडर, ज्युपिटर, इंडस, इंद्रा आणि माणिक हे सर्वात जास्त लागवड होणाऱ्या जाती आहेत। शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रदेशातील हवामान, रोगप्रतिकारक शक्ती आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन विविध प्रकार निवडावेत। उदाहरणार्थ, कॅलिफोर्निया वंडर ही उत्तर भारतातील लोकप्रिय जाती आहे, तर येलो वंडर दक्षिणेकडील प्रदेशांसाठी योग्य आहे। महाराष्ट्रामध्ये इंडस व इंद्रा या जाती जास्त प्रमाणात लागवड केल्या जातात। तर जमीन कशी तयार करावी लागते यासाठी, तर शिमला मिरची 6 ते 7 pH श्रेणीसह चांगला निचरा, सुपीक जमिनीत उत्तम वाढ। लागवडीपूर्वी शेतकऱ्यांनी 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत मशागत करून घेणे गरजेचे आहे, म्हणजे जमीन उभी आणि आडवी नांगरट करून घ्यावी आणि सेंद्रिय पदार्थ जसे की कंपोस्ट आणि चांगले कुजलेले शेणखत टाकून माती तयार करावी। यामुळे माती पोकळ आणि पोषक तत्वांची उपलब्धता सुधारण्यास मदत होईल। पूर्व मशागत पूर्ण झाल्यानंतर 5 ते 6 फुटांनी बेड पाडून घ्यावे। लागवडीपूर्वी संतुलित NPK खत हे 60-40 किलो प्रति हेक्टर दराने वापरण्याची शिफारस केली जाते। बेड पाडून झाल्यानंतर त्यावर 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर आथरून घ्यावा लागेल। लगेच त्याच पाठोपाठ लागवड आणि पिकाची आपण काळजी घेणे गरजेचे आहे। तर शिमला मिरचीचे थेट टोकन किंवा पुनर्लावणीसह वेगवेगळ्या प्रकारे उगवता येतो। तर रोपांच्या लागवडीला प्राधान्य दिले जाते, कारण ते झाड लवकर स्थापित करण्यात मदत करते आणि रोगांचा धोकाही कमी करते। शेतकऱ्यांनी रोपवाटिकेत किंवा ट्रेमध्ये बियाणे पेरले पाहिजे आणि 25 ते 30 दिवसांनी रोपे शेतात लावली पाहिजे। तसेच रोपांची लागवड केल्यानंतर रोपांना 3 ते 4 खते, टॉनिक व बुरशीनाशकांच्या आळवण्या कराव्या। शिमला मिरचीला नियमित पाणी किंवा पिण्याची गरज असते। विशेषतः फुलांच्या आणि फळांच्या अवस्थेत शेतकऱ्यांनी झाडांना दर आठवड्याला 2 वेळा मुबलक पाणी मिळेल याची खात्री आपण केली पाहिजे। त्याच्या पुढचा मुद्दा आहे की ढोबळी मिरचीचे खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे। तर शिमला मिरची फर्टिगेशन व्यवस्थापन ही रोपांची वाढ आणि उत्पादन वाढवण्यासाठी सिंचनाद्वारे खते आणि पाणी वापरण्याची प्रक्रिया आहे। फर्टिगेशन हा पिकाला पोषक द्रव्ये पोहोचवण्याचा एक अचूक आणि कार्यक्षम मार्ग आहे, कारण यामुळे शेतकऱ्यांना खतांच्या वापराचे प्रमाण आणि वेळ निश्चित करता येते। तसेच मातीचे परीक्षण करणेही गरजेचे असते। शिमला मिरची खत व्यवस्थापनातील पहिली पायरी म्हणजे मातीचे परीक्षण। मातीचे परीक्षण शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची पोषक स्थिती आणि खतांचा प्रकार आणि प्रमाण निर्धारित करण्यात मदत करते। शेताच्या विविध भागातून मातीचे नमुने गोळा करून ते परीक्षणासाठी माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावे। प्रयोगशाळेच्या अहवालात मातीचे pH, पोषक तत्वांची उपलब्धता आणि खतांच्या वापरासाठी शिफारसीची माहिती दिली जाते। तर माती परीक्षण कसं करायचं याच्या व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तसेच खतांची निवड ही करणे तितकंच महत्त्वाचे आहे। तर मातीचे विश्लेषण केल्यानंतर शेतकऱ्यांनी योग्य प्रकार आणि खतांची मात्रा निवडली पाहिजे। शिमला मिरचीला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचा संतुलित पुरवठा आवश्यक असतो। नायट्रोजन वनस्पती वृद्धी वाढवते, फॉस्फरस मुळांच्या विकासात प्रोत्साहन देते आणि पोटॅशियम फळांच्या विकासास प्रोत्साहन देते। शेतकऱ्यांनी 18-18-18 किंवा 20-20-20 च्या NPK गुणोत्तरासह खतांचे मिश्रण निवडावे। तसेच फर्टिगेशन शेड्यूलिंग काय आहे, तर फर्टिगेशन शेड्यूलिंग ही खतांच्या वापराची वारंवारता आणि प्रमाण निश्चित करण्याची प्रक्रिया आहे। शिमला मिरचीला इष्टतम वाढ आणि उत्पादन टिकून ठेवण्यासाठी नियमित आणि वारंवार सिंचन आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी प्रत्येक सिंचन कार्यक्रमादरम्यान खतांचा वापर करावा। खतांची मात्रा पिकाच्या वाढीच्या अवस्थेवर आणि हवामानाच्या परिस्थितीवर अवलंबून असते। सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत खत व्यवस्थापन आठवड्यातून एकदा केले जाऊ शकते, तर फळधारणेच्या अवस्थेत दर 2 ते 3 दिवसांनी खत व्यवस्थापन करता येते। तसेच विद्राव्य खतांचाही वापर आपण करू शकतो। तर शिमला मिरचीकरिता लागवड झाल्यानंतर विद्राव्य खतांचा वापर केल्यास खत व्यवस्थापन करणे सोपे जाते। यासाठी वाढीच्या काळामध्ये 19-19-19 किंवा 13-40-13 हे विद्राव्य खत द्यावे। फुलांच्या अवस्थेमध्ये 13-40-13 हे विद्राव्य खत दिले पाहिजे। तसेच फळांच्या वाढीसाठीच्या अवस्थेसाठी 30-40-13 व 0-52-34 या ग्रेडचा वापर करावा। फळांना वजन येण्यासाठी 13-00-45 किंवा 00-00-50 या विद्राव्य खतांचा वापर आपण करणे गरजेचे आहे। तसेच फर्टिगेशनसाठी उपकरणे कोणते आहेत, तर सिंचनाद्वारे खते वापरण्यासाठी शेतकऱ्यांकडे योग्य उपकरणे असणे आवश्यक आहे। फर्टिगेशन उपकरणामध्ये फर्टिगेशन टाकी,
डोसिंग पंप आणि खत इंजेक्टर याचा समावेश होतो. खतांचे द्रावण तयार करण्यासाठी फर्टिगेशन टाकीचा वापर केला जातो. सिंचनाच्या पाण्यात खत टाकण्यासाठी डोसिंग पंप वापरला जातो आणि खत सोडण्यासाठी सामग्री यांचा वापर खते देताना आपण करू शकतो. शिमला मिरचीवरील कीड नियंत्रण आणि व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर शिमला मिरची हे एफिड्स, थ्रिप्स आणि बॅक्टेरियल विल्ट यांसारख्या कीटक आणि रोगांसाठी देखील संवेदनाक्षम आहे. शेतकऱ्यांनी नियमितपणे झाडांचे निरीक्षण करावे आणि आवश्यकतेनुसार योग्य कीटकनाशके आणि बुरशीनाशके हे वापरावीत. तसेच कीटकांची ओळख कशी केली पाहिजे तर शिमला मिरची कीटक नियंत्रणाची पहिली पायरी म्हणजे कीटक ओळखणे. मावा, पांढरी माशी, थ्रिप्स, माइट्स आणि सुरवंटासह अनेक कीटक ढोबळी मिरचीवर हल्ला करू शकतात. कीटकांच्या प्रादुर्भावाच्या लक्षणासाठी जसे की बोकड्या, चुरडामुरडा किंवा पिवळी पडणारी पाने, वाढ खुंटणे आणि कीटकांची उपस्थिती यासारख्या लक्षणांवर शेतकऱ्यांनी लक्ष ठेवून त्यांच्या पिकांची नियमित तपासणी केली पाहिजे. तसेच पारंपरिक नियंत्रण काय केलं पाहिजे तर पारंपरिक नियंत्रण म्हणजे अशा शेती पद्धतीचा वापर ज्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव रोखता येतो किंवा कमी होतो. शिमला मिरचीमध्ये किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी अनेक पारंपरिक नियंत्रण उपाय करून वापरू शकतात, ज्यात पीक फवारणे, आंतरपीक घेणे आणि प्रतिरोधक वाणांचा वापर करणे समाविष्ट आहे. क्रॉप रोटेशन कीटक चक्र खंडित करण्यासाठी एका शेतात विविध पीक लावणे तर आंतरपिकांमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एका शेतात 2 किंवा अधिक पिके लावणे फायदेशीर ठरते. यासाठी पिकाच्या आतमध्ये काही ठिकाणी मका लागवड केल्यास चांगला फरक पडू शकतो. तसेच शिमला मिरचीच्या बियाण्याची निवड करत असताना अशा बियाण्याची निवड करायची आहे की जे बियाणे कीड व रोगाला खूप कमी प्रमाणात प्रतिरोधक आहेत, ज्या वाणांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे असे वाण आपण निवडले पाहिजे. तसेच रासायनिक नियंत्रण काय तर रासायनिक नियंत्रण म्हणजे कीटकांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसारच कीटकनाशकांचा वापर करावा आणि शिफारस केलेले डोस आणि वापराच्या सूचनांचे पालन करावे. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे कीटकनाशक प्रतिरोधक आणि पर्यावरणाचे प्रदूषण होऊ शकते. शेतकऱ्यांनी विशेष कीटकांवर परिणामकारक आणि मानव आणि प्राण्यांच्या वापरासाठी सुरक्षित असलेल्या कीटकनाशकांची निवड करावी. शिमला मिरचीवर कीड नियंत्रणासाठी आपण डेलिगेट, कॉन्फिडॉर, कराटे, प्रोक्लेम, रिझेंट, लेसेंटा, सोलोमन व पेगासस अशा कीटकनाशकांचा वापर करू शकता. जैविक नियंत्रण काय केलं पाहिजे तर जैविक नियंत्रण म्हणजे नैसर्गिक शत्रूंचा वापर जसे की भक्षक आणि परजीवी कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा वापर करणे होय. शिमला मिरचीमधील कीटक नियंत्रित करण्यासाठी शेतकरी अनेक जैविक नियंत्रण उपाय वापरू शकतात, ज्यामध्ये भक्षक कीटकांचा वापर आणि फायदेशीर सूक्ष्मजीव सोडणे या पद्धती समाविष्ट आहेत. शिकारी कीटक जसे की लेडीबग आणि लेसविंग्स, ॲफिड आणि इतर कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतात सोडले जाऊ शकतात. ट्रायकोडर्मा आणि बॅसिलस सारखे फायदेशीर सूक्ष्मजीव मातीत मिसळून जमिनीत सरणाऱ्या बुरशांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. तसेच काढणी आणि उत्पादन तर शिमला मिरची लावणीनंतर 60-70 दिवसांनी फळ देण्यास सुरुवात होते. फळे कापण्यासाठी तयार असताना जेव्हा ते टणक, चमकदार आणि मोठ्या आकाराचे तयार होतात, यावेळी फळांची काढणी चालू करावी. फळांची काढणी दर 5 दिवसांत करावी. शेतकऱ्यांनी फळे तोडण्यासाठी धारदार चाकू किंवा कात्री वापरावी. झाडाला इजा होणार नाही याची काळजीही घ्यावी. तसेच शिमला मिरचीचे अनेक वेळा कापणी केली जाऊ शकते आणि काढणीचा कालावधी 3-4 महिने टिकू शकतो. शिमला मिरचीचे उत्पादन हे त्या मिरचीच्या केलेल्या व्यवस्थापनावर अवलंबून चांगले व्यवस्थापन केल्यास मिरचीला एकरी 40 टनांपर्यंत उत्पादन मिळते, जे इतर पिकांपेक्षा खूप जास्त आहे. काढणीनंतर शेतकऱ्यांनी आकार आणि गुणवत्तेनुसार फळांची बरोबरी करून प्रतवारी करावी. शिमला मिरचीचे शेल्फ लाईफ कमी असते आणि ते 90 ते 95 सापेक्ष आर्द्रतेसह 7 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान स्टोरेजमध्ये देखील ठेवले पाहिजे. विक्री आणि नफा काय तर देशांतर्गत आणि निर्यात बाजारात शिमला मिरचीला मोठी मागणी आहे. शेतकरी आपला माल घाऊक बाजार, स्थानिक भाजी मंडी किंवा थेट किरकोळ विक्रेत्यांना विकू शकतात. त्यांचा नफा वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारांच्या निर्देशकांत बसणारी उच्च गुणवत्तेची फळे तयार करण्यावर भर दिला पाहिजे. शेवटी भारतीय शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीचे पालन केल्यास शिमला मिरची ही शेती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. योग्य जातीची निवड करून लागवडीची तयार करून लोकांची लागवड आणि काळजी, काढणी, व्यवस्थापन आणि विक्री तसेच नफा यावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांनी त्यांचे उत्पादन आणि नफा हे वाढवू शकतात. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कॉमेंटवरून कळवा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.